नमस्ते बालमित्रांनो, आज आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील पान नंबर 43 वरती एक स्वाध्याय दिलेला आहे आणि तो स्वाध्याय म्हणजेच पुन्हा एका चिन्हाची ओळख आहे आणि ह्या चिन्हाची तशी ओळख आपण वाचनपाठ 1 यावेळेला करून दिलेली आहे. तुम्हाला वाक्य आपण वाचलेलं होतं आणि वाक्य झाल्यानंतर शेवटी एक टिंब दिलेलं होतं. ते टिंब म्हणजेच त्याचं नाव पण मी तेव्हा सांगितलेलं होतं, आहे का लक्षात? त्या चिन्हाचं नाव होतं पूर्णविराम. त्या चिन्हाचं नाव काय? पूर्णविराम. आणि त्या पूर्णविरामाचीच आज आपण ओळख करून घेणार आहोत. पूर्ण लक्ष देऊन बघायचं. हे पूर्णविराम खूप महत्त्वाचं आहे आणि हे पूर्णविराम कुठं द्यायचं असतं? वाक्य झाल्यानंतर शेवटी द्यायचं असतं. मग आता पुस्तकामध्ये पान नंबर 43 वरती जर बघितला तर असे 4 गोल दिलेले आहेत आणि 4 गोलामध्ये हे शब्द दिलेले आहेत. या ठिकाणी आपण या चौकोनामध्ये हे शब्द दिलेले आहेत आणि शेवटच्या या चौकोनामध्ये काय आहे? हे टिंब म्हणजेच काय? पूर्णविराम. याला काय म्हणतात? पूर्णविराम. आता काय करायचं आहे बघा, या 3 चौकटीमध्ये हे शब्द आहेत, यातला कोणताही एक शब्द आपण घ्यायचा आहे आणि त्याचं वाक्य तयार करायचं आहे आपण. वाक्य बघा, वाचनपाठ 1 मध्ये काय होतं? वाक्य दिलेले होतं आणि ते तुम्हाला वाचायला सांगितलेलं होतं. इथं मात्र वाक्य दिलेलं नाही आहे, शब्दच दिलेले आहेत असे आणि या शब्दापासून वाक्य तुम्ही बनवायचं आहे. मग ते कसं बनवायचं आहे? या चौकटीतला एक शब्द घ्यायचा, यामधला एक घ्यायचा, यामधला एक घ्यायचा आणि त्यापासून वाक्य तयार करायचं आणि वाक्य झालं की वाक्याच्या शेवटी हे पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही. लक्षात आलं? मग आता बघा, आपण वाक्य तयार करायचं आहे, पण वाक्य कसं पाहिजे? अर्थपूर्ण वाक्य पाहिजे. कोणताही शब्द घेऊन वाक्य तयार होत नाही. मग आता अर्थपूर्ण म्हणजे काय? आता बघूया आपण. पहिल्यांदा कोणतंही एक शब्द आपण घेऊया. यातलं हे घेऊया, हे पहिलं घेऊया का? कोणता शब्द आहे हा? कमल. आता यातला एक शब्द कोणता घेऊया? कप घेऊया. कमल, कप. मग आता यामधलं बघा, या 2 चौकटीतले कोणतेही शब्द आपण घेऊ शकतो, पण इथला मात्र शब्द घेत असताना विचार करून घ्यायचा आहे. बघा, कमल, कप आणि बस हा शब्द जर मी घेतला तर कमल, कप, बस. ह्या वाक्याचा अर्थ काय कळतोय आपल्याला? नाही. त्यामुळं बस हा शब्द घेऊन चालणार नाही. तर मग काय पाहिजे? कमल, कप, बघ हे बसतंय, किंवा कमल, कप, घे पण येते. कमल, कप, घे घेतलं तरी सुद्धा चालतंय, किंवा उचल. कमल, कप, उचल हे सुद्धा चालतं. पण हे चालेल का बघा आता? कमल, कप, पी येईल का? कप प्यायचा असतो का? त्यामुळं हे घेऊन चालणार नाही. ह्या 3ऱ्या चौकटीमधले शब्द घेत असताना पूर्ण विचार करून त्या वाक्याचा अर्थ होतोय का? अर्थपूर्ण वाक्य होतंय का? हा विचार करून मगच इथला शब्द घ्यायचा. लक्षात आलं तुम्हाला? मग आता बघा, पहिलं वाक्य कोणतं तयार झालं आपलं? कमल, कप, घे. हे पहिलं वाक्य आपलं तयार झालं. कमल, कप, घे. आणि घे हे वाक्य झाल्यानंतर शेवटी इथं
हे पूर्ण विराम द्यायला विसरायचं नाही. याला काय म्हणायचं आहे? पूर्ण विराम. आपण या पूर्ण विरामाचीच ओळख करून घेत आहे या वाक्यामधून. लक्षात आलं का? वाक्य तर तयार करायचंच आहे, वाक्य तयार करायला पण शिकायचं आहे आणि त्याच्यासोबत वाक्य झाल्यानंतर शेवटी पूर्ण विराम द्यायचा असतो हे पण लक्षात घ्यायचं आहे. आता दुसरं वाक्य बघा. आता तुम्ही तयार करायचं आहे. कोणताही शब्द घेऊया आपण ह्यामधला. उमा. उमा घेऊया का? उमा इमारत. उमा इमारत. काय येणार आता ह्यामधलं? उमा इमारत बघ. हे एकच बसतं या वाक्यासाठी. बघा, उमा इमारत पी होतं का? उमा इमारत घे. इमारत घेता येते का? नाही. उमा इमारत कर. उमा इमारत उचल. इमारतीला उचलतो का आपण? म्हणजेच हे शब्द घेतलं तर आपलं वाक्य चुकणार. मग चुकीचं वाक्य आपल्याला बनवायचं नाही, तर वाक्य बनवत असताना ते अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. अर्थपूर्ण वाक्याचा अर्थ समजला का? उमा इमारत बघ. हे वाक्य आपलं तयार झालं. उमा इमारत बघ. आणि वाक्याच्या शेवटी काय द्यायचं आहे आपल्याला? पूर्ण विराम. विसरायचं नाही. इथं बरोबर मध्ये द्यायचं. तर आणखीन एक अर्धवाक्य हे घेऊया आपण. काय आहे? समीर. समीर पाऊस. समीर पाऊस. काय येणार आता याला? बघा, तुम्ही शोधायचं आहे. काय येणार? बघ. समीर पाऊस बघ. इथं सुद्धा दुसरं कोणतं बसत नाही. अर्थपूर्ण वाक्य आपण तयार करायचं आहे. समीर पाऊस बघ. आणि शेवटी काय द्यायचं आहे? पूर्ण विराम. विसरायचं नाही. आणखीन एक वाक्य आपण तयार करूया. रमा सरबत. याला काय येणार आता? रमा सरबत पी. रमा सरबत पी हे वाक्य होतं. आणखीन बघा, सरबतला अजून रमा सरबत घे हे पण होतंय. आणखीन रमा सरबत कर हे सुद्धा होतं. मग ह्या तिन्हीमधलं आपण कोणतंही लिहिला तरीही चालतं. म्हणजे किंवा तशी 3 वेगवेगळी वाक्यसुद्धा आपण बनवू शकतो. रमा सरबत कर. आणि शेवटी पूर्ण विराम द्यायला विसरायचं नाही. लक्षात आलं? कमल क घे. वाक्य झाल्यानंतर शेवटी पूर्ण विराम हे द्यायचंच असतं. हे लक्षात ठेवा. कधीही विसरायचं नाही. याचं नाव काय आहे? याला टिंब म्हणायचं नाही. हे आहे पूर्ण विराम. आणि पूर्ण विराम कुठं द्यायचं असतं? वाक्याच्या शेवटी. त्याचा अर्थ काय होतो? तिथं वाक्य संपलं हे कळतं आपल्याला. त्यासाठी हे पूर्ण विराम द्यायचं असतं. मग अशी अनेक वाक्य ह्याच्यातून तयार होतात. नाव बदला आणि इथलं हे शब्द बदलून आपण अनेक वाक्य या ठिकाणी करू शकतोय. मी या ठिकाणी 4 दिलेली आहेत. तुम्ही अजून 4 वाक्य तयार करायची आहेत आणि तुम्ही स्वतः तयार करायचं आहे.
पालकांनी पहिल्यांदा हे सगळं व्यवस्थित समजावून सांगा. वाक्य तयार करायचं आहे, अर्थपूर्ण कसं बनवायचं, वाक्य झाल्यानंतर शेवटी पूर्णविराम द्यायचं आणि हे सगळी ही चारही वाक्य कशी तयार केली हे सगळं व्यवस्थित दाखवा. आणि नंतर पुढची 4 वाक्य कोणती नावं घे, काहीही शब्द घे, पण अर्थपूर्ण वाक्य तयार कर असं त्यांना सांगून 4 वाक्य बनवायला सांगा. आईची मदत न घेता तुम्ही स्वतः अशी अर्थपूर्ण वाक्य आता बनवायची आहेत. आणि शेवटी काय द्यायचं, वाक्य झाल्यानंतर पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही. बघूया कोण छान आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करतं. शिवाय अक्षरं कोण छान काढतंय तेही बघूया. शिरोरेषा कोण व्यवस्थित, तिरक्या मारायच्या नाही आहेत. आता व्यवस्थित सगळं आपलं अक्षरं छान आली पाहिजे, त्याची प्रत्येक वेळेला काळजी घ्यायची.